एवढा उंच असा आनंद दिघे साहेबांचा मोठा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आणि ध्यान मंदिर आहे, मैदानाचा विकास आहे आणि या संपूर्ण परिसराचा इथे खूप कार्यक्रम होतात. अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी मैदान विकसित होईल आणि आनंद दिघे साहेबांचा भव्य दिव्य असा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा होईल. 11 कोटी रुपये याला जवळपास खर्च आहे. कुठे कुठे पैसे दिले ते मला आठवण तुम्ही बरोबर केले. तर खरं म्हणजे विकासासाठी कुठे ठाण्यामध्ये पैसे कमी पडणार नाही हे मी सांगितलं होतं आणि दिघे साहेबांच्या साठी तर त्यांच्या आशीर्वादाने मी या राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि त्यामुळे अतिशय भव्य दिव्य असं नरेशजी आणि तुम्ही आयुक्त पण इकडे आहेत. चांगलं एक शिल्प तयार करा आणि आनंद दिघे साहेबांचं जे काही ठाण्याकरिता योगदान आपण जे पाहिलेलं आणि ठाणे म्हणजे दिघे साहेब, ठाणे म्हणजे शिवसेना हे समीकरण आनंद दिघे साहेबांनी निर्माण केलं लोकसेवेतून आणि जनसेवेतून. आणि म्हणून त्यांची स्मृती, त्यांचं खरं म्हणजे अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी स्मारक दिघे साहेबांची झाली कमीच होती, कारण त्यांचं कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येक यामधून या प्रकल्पातून देखील तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. आणि म्हणून पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि खासदारांना देखील धन्यवाद देतो की चांगल्या कामासाठी आपण या पैशाचा विनियोग या ठिकाणी करता. मला वाटतं ठाण्यामध्ये अनेक विकासाचे भूमिपूजन आहेत आणि लोकार्पणही आहेत. मला वाटतं आपण जे वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी आज आपण करतोय. आज ठाणं कितीतरी बदललंय, ठाण्याचा विकास होतोय, ठाण्यामध्ये अनेक सुविधा होतात, ठाणे लोक पसंत करू लागले, पायाभूत सुविधा होतात आणि म्हणून आता या ठाण्यामध्ये पोस्टल रोड देखील झाला आणि मेट्रो झाली. या ठाण्यातली वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी होईल आणि लोकांना देखील मोठा